आता राज्यातील मुलींना 100% शिक्षण हे राज्य सरकार फ्रीमध्ये देणार आहे. दिनांक 8 जुलै 2024ला महाराष्ट्र शासनाकडून जी.आर. आलेला आहे. तर कोणत्या विद्यार्थिनी यास पात्र आहेत ते बघूया. फ्रीमध्ये शिक्षण मिळणार आहे तर त्याचं स्वरूप काय असणार आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे, कोणत्या एज्युकेशनमध्ये मिळणार आहे ते बघूया. तर बघा, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडून दिनांक 8 जुलै 2024ला जी.आर. आलेला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, EWS, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SEBC तसेच इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच SEBC आणि मागासवर्ग म्हणजे OBC या कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यांना फ्रीमध्ये मोफतमध्ये शिक्षण मिळणार आहे. तर बघूयात की कोणत्या कोणत्या एज्युकेशनमध्ये याचा लाभ होणार आहे, कोणत्या एज्युकेशनमध्ये मिळणार आहेत. तर बघा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखाली शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजेच कॅप राऊंडद्वारे. ठीक आहे. आणि वैद्यकीय शिक्षण म्हणजेच मेडिकल एज्युकेशन, औषधी द्रव्य विभाग म्हणजेच फार्मसी आणि कृषी व पशुसंवर्धन म्हणजेच ॲग्रिकल्चर. ज्या विद्यार्थ्यांनी मेडिकल एज्युकेशनमध्ये नाहीतर फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरमध्ये या स्ट्रीममध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे, ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडद्वारे ॲडमिशन घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. यांना फ्री शिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये एक असं सांगितलेलं आहे की वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹8 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येतो. तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी यास पात्र आहेत आणि यांना राज्य सरकार फ्रीमध्ये शिक्षण देणार आहे.